आमदार खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळत आहेत, निवडणुकीमध्ये मिळत आहेत, लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. पण काल 41 लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे तो पूल दुरुस्त करायला पैसे. मला एक फार इंटरेस्टिंग पत्र माझ्यासमोर आहे. 11 जुलै 2024 रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्यांनी हे जे काम आहे कुंडमळा रस्ता बरं का 31 आणि इंद्रायणी नदीवर जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तालुका मावळ जिल्हा पुणे, अशा कामाला मंजुरी दिली रवींद्र चव्हाण यांनी. आणि हे त्यांनी कोणाला कळवलेलं आहे? रवींद्र भेगडे, अध्यक्ष भाजप मावळ तालुका, त्यांच्या सहीचं पत्र आहे. मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात. अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा कामं. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकता. म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला. माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना. एक मंत्री सही करतो आहे इंद्रायणी नदीच्या पुलावर बांधकाम करण्यासाठी, तो कुंडमळ्याचा रस्ता करण्यासाठी आणि तो पूल बांधण्यासाठी किमान 10 ते 15 कोटीची गरज असते. पण पीएनी पत्र टाईप केलं, कोणाला तरी खुश करायचं आहे, पत्र द्यायचं आहे, चला तुमचं काम मंजूर केलं. 80,000 पाहू शकता आपण. येताना मी काही माझ्या पत्रकार मित्रांना हा आकडा दाखवला. माझं काय चुकतं आहे का? 80,000चं पत्र रवींद्र चव्हाण देतात इंद्रायणी नदीवरच्या पुलासाठी. आणि भाजपचे मावळचे प्रांताध्यक्ष जे आहेत कोणी तिकडले, ते हसत हसत घेऊन जाऊन दाखवतात. काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले. हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम. अजितदादा पवार कालपासून काय बोलल्याचं मी पाहिलं नाही. एरवी मोठ्या मोठ्यानं तावातावानं बोलत असतात, बोलत असतात. जबाबदारी नाही का पालकमंत्र्यांची? कुठे फिरताय तुम्ही? पुणे शहराच्या बाहेर काय करतायत तुमचे आमदार? सुनील शेळके त्या भागाचे आमदार आहेत. अजितदादांना शरद पवारांपासून तोडून देणारे जे काय आमदार होते त्याच्यात ते वरचे आमदार आहेत. पवारसाहेबांच्या तिकीटावर निवडून आले ते आणि अजित पवारांबरोबर गेले, तेच ते आमदार मला वाटतं. पण आपल्या मतदारसंघात